आणि आता एक दुःखद बातमी आहे। भाजप नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। काही दिवसांपासून मधुकरराव पिचड यांच्यावर उपचार सुरू होते। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत छगन भुजबळ आहेत। भुजबळ साहेब, पिचड यांच्यासोबत तुमचा मोठा कार्यकाळ राहिलेला आहे, म्हणजे दोघांनी तुम्ही एकत्र काम अनेक वर्ष केलेलं आहे, अनेक सरकारमध्ये तुम्ही एकत्र काम केलेलं आहे। कसा होता त्यांच्यासोबतचा हा सगळा राजकीय प्रवास? नाही, खरं आहे की काँग्रेसमध्ये मी असताना आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आम्ही नंतर दोघे जण बरोबर होतो आणि ते आदिवासी खात्याचे मंत्री असायचे आणि फार जवळचे आमचे संबंध होते। एक तर ते जवळपास नाशिक जिल्ह्याच्या अगदी बाजूलाच अकोले तालुक्यातले आणि मोठ्या भावासारखेच आम्ही एकमेकांशी राहत होतो। आणि मी ज्यावेळेला काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होतो विधान परिषदेमध्ये, ते खाली विधानसभेत काँग्रेसचे नेते होते, विरोधी पक्षनेते। त्यांना मी 4 दिवसापूर्वी भेटलो, त्यावेळेला त्यांना खूप बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु व्हेंटिलेटर होते, त्याने डोळे काही उघडले नाहीत आणि हात थोडा फक्त हलवला आणि मी त्यांच्या मुलाबरोबर आणि डॉक्टरांबरोबर बोललो। त्या 6 महिन्यापूर्वी त्यांना काही ब्रेन हॅमरेज काही झालं आणि 2 तासामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं। त्यांचे उपचार पण यशस्वी झाले होते, परंतु नंतरच्या काही काळामध्ये त्यांना इन्फेक्शन झालं आणि त्या इन्फेक्शन म्हणून काही ते बाहेर आले नाहीत आणि शेवटी आज त्यांच्या मुलाबरोबर सुद्धा मी बोललो, त्यांचं दुःखद निधन झालं। विशेष म्हणजे त्यांच्या कामाबद्दल ते आदिवासी समाजासाठी ते अतिशय निष्ठेनं काम करत होते। आदिवासी समाजावर कुठलंही पालंट येऊ नये किंवा नुकसान होऊ नये, त्याचा फायदा व्हावा म्हणून काम करायचे। विशेषतः आज या आपल्या जी सिस्टीम आहे आमची गव्हर्नमेंटची, त्याच्यामध्ये आता आम्हाला एखादी फाईल असेल, निधी पाहिजे असेल, कधी फायनान्स इकडे तिकडे जाईल, परंतु आदिवासी समाजासाठीचं काम जे असतं आदिवासी खातं, त्यांना ठोक रक्कम दिली जाते वर्षाची, जे 9% एकूण आपल्या बजेटच्या, आणि त्याचे पूर्ण अधिकार हे आदिवासी खात्याच्या माणसाकडे असतात, कारण आमची कुठे जायची काही आवश्यकता नसते। आणि हे काम जे आहे पवार साहेबांनी ते कुठे गेले होते आदिवासी एरियामध्ये भेटायला, त्यांनी म्हटलं हे सगळं काम करत होतो, म्हणजे असं का होतंय? तर ते म्हणजे आम्ही फाईल पाठवतो परंतु ते लवकर होत नाही। आणि मग तेव्हा आमचा निर्णय घेतला गेला आणि वेगळं एक त्यांच्यासाठी जे आहे निधी ठेवण्याचा प्रकार सुरू झाला आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे वाटा जो आहे आपला मधुकरराव पिचड यांचा होता। आदिवासी समाजामध्ये अतिशय लोकप्रियते होते आणि देशातील आदिवासी समाजाची ज्या काही सभा मिटिंग मोठ्या मोठ्या व्हायच्या, त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रमुख मार्गदर्शक म्हणूनच त्यांना बोलवलं जायचं आणि ते त्या ठिकाणी आपली मतं मांडायचे। दुर्दैवाने ते आहे आज खरं म्हणजे त्यांचं वसंतदादा पाटील आणि नंतर पवार साहेब यांच्याबरोबर बराचसा त्यांचा कार्यकाळ राजकारणाचा गेला। अगदी अलीकडे काही वर्ष जे आहेत ते बीजेपी मध्ये गेलेले होते आणि अतिशय चांगला एक आदिवासी नेता, खरं म्हणजे आदिवासी समाजातून मागासवर्गीय समाजातून असे नेते निर्माण होणं फार कठीण असतं, परंतु एक चांगला नेता निर्माण झाला होता, चांगलं काम त्यांनी केलं आणि आज दुर्दैवाने त्यांचा अंत झाला। आम्ही आमचे सर्व कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। धन्यवाद भुजबळ साहेब, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आदिवासी समाजाचं तर अपरिमित नुकसान झालेलंच आहे, मात्र एक राजकीय आणि सामाजिक हानी सुद्धा पिचड यांच्या जाण्यानं झाली आहे, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे।